विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू, लाख गावातील भाऊसाहेब खाडे यांचा दुर्दैवी अंत। राहुरी तालुक्यातील लाख गावात विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 21 एप्रिल रोजी दुपारी घडली। लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब भास्कर खाडे वय वर्ष 77 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। भाऊसाहेब खाडे हे दुपारी 1:15 वाजता लाख शिवारातील आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते। यावेळी शेजारील शेतकरी संदीप आडाव यांनी त्यांच्या मक्याच्या शेताभोवती ताराचं कुंपण करून त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता। त्या तारेला अपघाताने स्पर्श झाल्यानं भाऊसाहेब खाडे यांना जोरदार विजेचा धक्का बसला व ते जागीच कोसळले। बराच वेळ घर न गाठल्यामुळे त्यांचा नातू अमोल खाडे यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता खाडे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेने त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासणी अंतिम मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल यादव व सूरज गायकवाड यांनी घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सायंकाळपर्यंत या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। भाऊसाहेब खाडे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांच्या अचानक निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते। इंडिया न्यूज R7 राजेंद्र उंडे। लाख सोसायटीचे चेअरमन तथा तंटामुक्ती अध्यक्ष, लाख परिवारातील ज्येष्ठ नागरिक, खाडे परिवारातील ज्येष्ठ नागरिक हे आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान ऊस शेतामध्ये पाणी धरण्यासाठी गेले असता शेजारील आढाव कुटुंबियांनी त्या ठिकाणी मक्याच्या कडाला आकडा टाकून त्या ठिकाणी करंट सोडलेला होता। त्या तारेचा शॉक लागून भास्कर भाऊसाहेब खाडे गुरुजी, लाख सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष हे जागेवर मयत झालेले आहेत। त्या ठिकाणी असे प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी योग्य ती महावितरणनी दखल घ्यावी आणि सर्वच देवता असतील त्यांनी आम्हाला खाडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा। अशा घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून महावितरणने बी या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। आम्हाला सर्व लाखकरांना आणि लाख खाडे परिवाराला न्याय मिळावा अशी मी सर्व लाख ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो।